महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्याच वेळात मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडतेय आणि सांताक्रूजच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये ही बैठक पार पडणार असल्याची माहिती। या बैठकीला खासदार संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि पुढच्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची ही माहिती दिसते। निकाला अगोदर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, थोड्याच वेळात महाविकास आघाडीची ही बैठक कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत, कोणते मुद्दे अजेंड्यावर असतील या बैठकीमध्ये? नक्कीच श्रद्धा, आपण पाहायचं झालं तर कालच मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आज ग्रँड हयात या ठिकाणी 6 वाजता महाविकास आघाडीची पहिली बैठक आहे ती देखील आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या अर्थी मतदान उत्कृष्टरित्या झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं, त्याच ठिकाणी आता पुढची रणनीती कशा प्रकारे असेल ह्या सर्व बाबींवरती ही चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते जे आता सध्या मुंबईमध्ये उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये पहिली बैठक आहे ती पार पडेल। संजय राऊत असणारे, जितेंद्र आव्हाड असणारे, त्यासोबतच काँग्रेसकडून या बैठकीला वर्षा गायकवाड या देखील उपस्थित राहू शकतात। त्यामुळे 2 दिवसामध्ये आपल्याला हा जो निकाल आहे तो संपूर्णपणे पाहायला मिळणार आहे आणि ज्या अर्थी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जो विश्वास आहे त्या अर्थी सरकार देखील येणार असल्याचं अनेक नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं। आज दुपारी नाना पटोले यांनी देखील वक्तव्य केलेलं होतं, ते म्हणजे मुख्यमंत्री पदावरून, आणि त्यानंतर संजय राऊतांनी देखील हे वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे जर कुठे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर फक्त मुख्यमंत्री पदासाठी कुठे खोळंबा नको किंवा मग या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मतभेद नको, या अनुषंगाने ह्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्यामुळे पुढची रणनीती कशा प्रकारे असेल, उद्या परवा हा जो संपूर्णपणे जो निकाल आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। त्याआधी सर्व आमदारांना एकत्रित करण्याच्या गोष्टीवरती देखील चर्चा या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे ही बैठक आहे ती महत्त्वाची म्हणावी लागेल। उद्या देखील अशाच प्रकारची बैठक आहे ती या ठिकाणी होणार आहे, परंतु आजच्या बैठकीत नक्की काय घडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। श्रद्धा, निश्चित निखिल, अपडेट घेत राहू बैठकी संदर्भात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।